आयची प्रेस कॉन्फरन्स जी आसा एक महत्वपूर्ण मुद्द्याचेर आसा. तुम्ही जाणा की आज स्वास्थ्य भलायकी हेल्थ हो एक व्हडलो इशू जावन पडिल्लो आसा. पयलीं कितें जातालें, दुयेंस जे आशिल्ले ते जशे जशे जाणटेपण जाताले तशे एक एक दुयेंसां जावपाक लागताली बिकॉज ऑफ एज, बिकॉज ऑफ नॅचरल फॅक्टर्स. पूण आयच्या दिसा अशें एक प्रसंग आयला की लायफस्टायल डिजीजीस हे चालू जाल्ले आसा आनी जाणट्याकूच न्ही, भुरग्यापणाच्यान सुद्दां नॉट जस्ट मिडल एज पूण टीनेज डायबिटीज, टीनेज ओबिसिटी असले सुद्दां प्रकरण आमकां आयकुपाक येवपाक लागिल्ले आसा. आनी जशे ब्लड प्रेशर जावं, डायबिटीज जावं, लिव्हर फॅटी लिव्हर जावं, असले सामके आतां ऑलमोस्ट म्हाका दिसता एक सुद्दां घर उरूंक ना जाच्या भितर एक तरी पेशंट ना हू इज सफरिंग फ्रॉम सम कायंड ऑफ लायफस्टायल डिजीज ऑर सम एज रिलेटेड डिजीज. सो दिस इशू अफेक्ट्स एवरी हाऊस. सगळ्या गोंयकाराच्या घरांत हो एक इशू जावन आसा. दॅट इज अ फॅक्ट. आनी स्पेशली जे लायफस्टायल डिजीजीस आसा, जशें सांगलें बीपी किंवा डायबिटीज जावं, ताजी जी वखदां आसा ती डेली घेवची पडटा आनी ती जन्मभर घेवची पडटा. सो दिस इज अ consistent and high cost that comes with these diseases. ताज्या भायर जे व्हडले डिजीजीस कितें जाले बिसाइड्स द बेसिक लायफस्टायल डिजीजीस, म्हणजे कॅन्सर जावं, हार्टाचे जावं, रेस्पिरेटरी इश्यूज जावं, ते वेगळे. किंवा म्हाका दिसता दिसाक 100 अशे इन्सिडंट्स घडटा वेर पीपल हॅव सम इंजरी or some physical issue because of an accident आणि तांकां दोतोरा कडेन वचचें पडटा किंवा हॉस्पिटलांत सुद्दां वचचें पडटा. सो ताज्या खातीर अगेन यू रिक्वायर हेल्थ केअर. आनी हे फक्त फिजिकल हेल्थ, त्या भायर मेंटल हेल्थ आसा. आमी पळयता की एन्झायटी, डिप्रेशन, क्रॉनिक स्ट्रेस असले इश्यूज हे आतां खूब कॉमन जाल्ले आसा. ऑलमोस्ट एवरीबडी इज सफरिंग फ्रॉम इट, बट अनफॉर्च्युनेटली हे तितले ओपनली लोक एडमिट करपाक सुद्दां तयार जायना. सो आज हेल्थ तुम्ही पळयलें जाल्यार इट हॅज बिकम अ मेजर इशू. आनी पयलींच्या पेक्षा आतां आमकां हेल्थ केअर जी आसा, स्वास्थ्य सेवा जी जाय पडटा, दॅट वी आर रिक्वायरिंग इट मोर दॅन बिफोर. आनी जशें पळयलां तुमी, कॉस्ट ऑफ हेल्थ केअर टुडे हॅज इन्क्रीज्ड टू एस्ट्रॉनॉमिकल अमाउंट्स. आज म्हाका दिसता खंय हॉस्पिटलांत एडमिट जावचें पडलें 3-4 दिसां खातीर, पयलीं जे हजारांनी बिलां येतालीं ती कमीच कमी आतां 6 फिगर्सांत येता, लाखांनी येवपाक लागता. दिस इज अ फॅक्ट. 3-4 दीस तूं खंयच्याय हॉस्पिटलांत बेसीक सुद्दां कितें आसलें जाल्यार ते ट्रिटमेंट आसूं किंवा कसलें हें आसूं, बील लास्टाक लाखा वयर वताच. आतां हाका एकूच उपाय म्हळ्यार गव्हर्नमेंट हॉस्पिटलांत वच. जर तुका खर्च करपाक शकना किंवा खर्च करपाचो ना, पूण गव्हर्नमेंट हॉस्पिटलाचे ताजे एक वेगळे डेफिशियन्सीज आसता. थंय फॅसिलिटीज सारके नासता. केन्ना केन्नाय वेटिंग टायम इतलो आसता की बाबा टायमार तुका उपचार मेळूंक शकना. नॉट जस्ट फॉर गेटिंग ओपीडी अपॉइंटमेंट, पूण सर्जरी, स्कॅन असले कितें करचें पडल्यार केन्ना केन्ना म्हयन्याचे म्हयने रावचें पडटा. त्या भायर सगळेच फॅसिलिटीज गव्हर्नमेंट हॉस्पिटलांत उपलब्ध नासता, स्पेशली फॉर मेजर डिजीजीस. दुसरो ऑप्शन आसा की यू टेक इन्शुरन्स. पूण इन्शुरन्साचो कल्चर असो पळयल्यार तुमी तितलो पॉप्युलर ना. लोकांक दुयेंत नासतना हेल्थ केअरा खातीर पयशे दिवप तितले अजून हाजे पेनेट्रेशन जावंक ना. लोक म्हणटा की बाबा दुयेंस जाल्यार मागीर पळोवया म्हणून, पूण मागीर तो शॉक बसता खूब जाणांक एंड इट क्रिएट्स अ बिग प्रॉब्लम इन द फॅमिली एंड इन द फायनान्सीस ऑफ द फॅमिली. इन्शुरन्स आसले सुद्दां जाल्यार आनी कॅशलेस नासले जाल्यार ते बील तुका पयलीं भरचें पडटा आनी मागीर इन्शुरन्स कंपनी बरोबर झगडचें पडटा फॉर रिइम्बर्समेंट. आनी लास्टाक सगळें करून इन्शुरन्स आसले सुद्दां आमी पळयलां की 20% ते 50% लास्टाक पेशंटाकूच भरचें पडटा, इवन आफ्टर हॅव्हिंग इन्शुरन्स. सो आज हेल्थ आणि हेल्थ केअर
आणि हेल्थ केअर कॉस्ट जो आसा इट हॅज बिकम अ मेजर इशू फॉर एव्हरी फॅमिली इन गोवा. अशी परिस्थिती आम्ही खूप जणांची पहिल्या सुद्धा असतात. तुम्ही सुद्धा स्वतः तुमच्या मित्र किंवा नातेवाईकाचे ऐकायला असतली वेर पीपल हॅव हॅड टू टेक लोन्स, इवन सेल ज्वेलरी हॉस्पिटलाचे बिलां भरपाक इफ यू आर अनफॉर्च्युनेटली डायग्नोज विथ सम मेजर डिजीज. सो जे पयलीं चिंतताले की बाबा आमचे हॉस्पिटलाचे खर्च आमी काडूंक शकतले तांकां सुद्धा जेन्ना लास्टाक सगळी बिलां येता तेन्ना एक खूब धक्को बसता. आता आम आदमी पार्टी तुम्ही जाणो ज्या ज्या राज्यांनी आमचो सरकार घडिल्लो आसा वी हॅव वर्कड ऑन बेसिक इश्यूज जे सामान्य मनशाचे असले जे प्रश्न आसा तुमकां सांगले. स्वास्थ्य जावं, शिक्षण जावं, नोकऱ्यो जावं, रस्ते जावं, उदक जावं, वीज जावं, आणि ह्या क्षेत्रांचेर काम करतना वी हॅव ब्रॉट इन गव्हर्नन्स मॉडेल्स जे केन्ना भारतान आयकूंक सुद्धा नाशिल्ले. फ्री इलेक्ट्रिसिटी असले आमी हे हाडिल्ले आसा. आणि सम ऑफ द गव्हर्नन्स इनिशिएटिव्ह ऑफ आम आदमी पार्टी जसे मोहल्ला क्लिनिक्स तुम्ही ऐकला हाजी चर्चा देशभरूच न्ही म्हणजे दे हॅव ऑलरेडी बीन एम्युलेटेड बाय अदर स्टेट्स इन इंडिया, पण हाजी चर्चा देशभरूच न्ही जगभर जाल्ली आसा. तुमकां खबर आसा की दिल्लीच्या मोहल्ला क्लिनिक पळोवपा खातीर युनायटेड नेशन्सचे डेलिगेशन आयिल्ले इन्क्लुडिंग द सेक्रेटरी जनरल, आणि ताणे सांगले की दिल्लीज मोहल्ला क्लिनिक्स आर अ मॉडेल ऑफ युनिव्हर्सल हेल्थ केअर फॉर द एंटायर वर्ल्ड. सो अशे आम आदमी पक्षांनी ह्या क्षेत्रांनी काम केल्लें आसा. फक्त बरें काम करूंक ना, पूण वी ब्रॉट इन न्यू टाइप्स ऑफ गव्हर्नन्स मॉडेल्स विच आर एप्रिशिएटेड बाय द वर्ल्ड क्लास आमी गव्हर्नन्स दिल्लें आसा. सो आज तुमचे समोर आमी आनी एक बरें अनाउन्समेंट करूंक सोदता. अगेन स्वास्थ्याच्या क्षेत्रानूच की आमचो जो पंजाबाक सरकार आसा, आमच्या पार्टीचो आम आदमी पक्षाच्या पार्टीचो जो सरकार आसा, वी हॅव लॉन्च्ड अ न्यू स्कीम ऑन हेल्थ केअर कॉल्ड मुख्यमंत्री सेहत योजना. आणि या योजनेबद्दल हांव मागता आमचे सिनियर व्हायस प्रेसिडेंट बाब संदेश तेरेकराक हाजे फुडें उलोवचें, बिकॉज दिस इज अगेन म्हाका दिसता देशानूच न्ही जगभर सुद्धा कसली योजना हांवें खंय आयकूंक ना. सो आय रिक्वेस्ट संदेश टू गिव द डिटेल्स ऑफ दिस. ना पंजाब स्टेटी खातीर ही लॉन्च केल्ली आसा. हातूंत कितें आसा म्हणजे कितें मेळटा लोकां खातीर म्हणजे 10 लाखां पर्यंत जो ट्रीटमेंट आसा पर फॅमिली दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट टू दॅट फॅमिली खंय मेळटलो. म्हणजे हाज्या पयलीं इवन आमच्या सरकाराची जी योजना आसा तातूंत सरकारी जी गव्हर्मेंट हॉस्पिटलां आसा तातूंत फॅसिलिटीज मेळटा, फ्री ऑफ कॉस्ट मेळटा, पण ताजे लेवल ताजे कितले बऱ्या भशेन मेळटा प्रत्येक गोंयकार. तर ही जी 10 लाखाची स्कीम आसा ती तुमकां खंयच्याय सरकारी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलांनी सुद्धा अवेल करपाक जाता, ती तुम्ही घेवपाक जाता. आणि अशी 900 हॉस्पिटलां पंजाब आशिल्ली 900 हॉस्पिटलां एम्पॅनल केल्ली गेल्ली आसा. म्हणजे तुका जाय थंय पंजाबच्या लोकांक फाल्यां एक तर सरकारी हॉस्पिटलांनी किंवा तांच्या चॉयसाच्या प्रायव्हेट हॉस्पिटलांनी वचून तांकां जाल्ल्या दुयेंसाचो ट्रीटमेंट तांच्यांनी घेवपाक जाता. आणि ताजो संपूर्ण खर्च जो आसा ती पंजाबचे जे आमचे सरकार आसा तें घेतले. 100% कॅशलेस म्हणजे खंयच्याच पद्दतीचो कॅश पेमेंट तुमकां थंय करपाक पडपाना. एंटायर expenditure will be borne by the government. Entire expenditure up to 10 lakhs per family. हातून कितें इन्क्लूड जाता म्हणजे हातून कितें येता 2300 प्रोसिजर्स 2300 तरेचे प्रोसिजर आणि तातून टेस्ट हे ते सगळे जे ऑलरेडी घालून दिल्ले आसा हे सगळे तातून इन्क्लूड आसा. आता लोक म्हणटले की कोणा खातीर आसा. सरकारान खंयच्याच पद्दतीचे पंजाब सरकारान खंयच्याच पद्दतीचे इन्कम लिमिट जावं इन्कम लिमिट बॅरियर हाजे घालूना. सगळ्या म्हणजे गरीबातलो गरीब आणि श्रीमंतातलो श्रीमंत हाका ही फॅसिलिटी मेळटली. म्हणजे फाल्यां असोय प्रश्न येना की आमी टॅक्स भरतात आणि गरीबाक म्हणजे खूब खेप हो प्रश्न येतालो. तशें ना, सगळ्या जनतेक पंजाबच्या आशिल्ल्या सगळ्या लोकां खातीर संपूर्ण जनते खातीर
ही सेवा आसा आनी ती तांकां सगळ्यांक मेळटली. आता ही सेवा जी आसा जशी आमच्या अध्यक्षान सांगले तशी म्हाका दिसता आमच्या देशभरात खंयच्याय राज्यान आज म्हणल्यार खंयच्याय सरकारान अशी हेल्थ योजना जी आरोग्य योजना केन्नाच काडिल्ली ना. जंय पर्यंत म्हाका समजता थंय पर्यंत जगान सुद्धा अशी योजना खंय म्हाका दिसना. आम्ही खूप उत्साही आसा ह्या योजनेनंतर आणि आमच्या पार्टीन जे आज पंजाबच्या लोकांक दिला ताच्या बद्दल आमकां अभिमान आसा. हांव आज संपूर्ण गोंयच्या जनतेक विचारपाक सोदता, तुमचें सरकार जे आसा गोंयचें ते तुमकां हें दिता काय कितें? दुसरो प्रश्न, तुमकां अशी आरोग्य योजना जाय काय कितें? भारतीय जनता पार्टीचें जे सरकार गोंयांत आसा तांकां विचारपाक सोदता, तुम्ही ही योजना जशी पंजाब सरकारान पंजाबच्या लोकांक पंजाबच्या जनतेक दिला तुम्ही दितले काय कितें? म्हाका दिसता हाजें उत्तर गोंय सरकारान आमकां दिवपाक पडटलें. प्रश्न तो कोणी असो DDSY स्कीम जी आसा न्ही तातूंत लिमिट फक्त 2.5 लाख आसा फॉर फॅमिलीज ऑफ 3 or less. ताच्या भायर खुबशे प्रोसिजर्स तातूंत इन्क्लुडेड ना, ओनली अबाउट 400 प्रोसिजर्स आर इन्क्लुडेड. त्या भायर खुबशे तातूंत लिमिटेशन्स आसा. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आर नॉट इन्क्लुडेड. इवन जे तुमकां सांगले जे क्रॉनिक लायफस्टायल डिजिजाचे मेडिकेशन्स विच इज अ हाय कॉस्ट, म्हणजे तुमच्या घरान 1 किंवा 2 असले पेशंट असले जाल्यार तो म्हयन्यान ब्लड प्रेशर डायबिटीज जसे सांगले डेली आणि जन्मभर घेवचो पडटा. केन्ना दिसाक 2दा सुद्धा टॅबलेटी आसता. ताजो खर्च कमीत कमी 4 ते 5 हजार म्हयन्यान जावंक शकता, वर्साक 50 ते 60 हजार जावंक शकता. पूण इन DDSSY देर इज अ कॅप ऑन द मेडिकेशन्स, 15,000. सो जसे सांगले देर आर लॉट ऑफ लिमिटेशन्स इन DDSSY. सो आणि जसे GMCन सांगले, GMCन बरे ट्रीटमेंट दोतोर बरे आसत, पूण दोतोरांक बरे ट्रीटमेंट दिवपा खातीर फॅसिलिटीज गोंय सरकार सारको तांकां तेंको दिता काय ना हो एक प्रश्न आसा. आनी दुसरो व्हडलो मुद्दो म्हळ्यार गोंय येदें व्हडलें राज्य, सगळ्याच GMCन वचपाचें 15-20 लोकांनी GMCन उपचार घेवपाक पॉसिबल आसा. त्या खातीर सकाळीं थंय लायनी लागता. दॅट इज अ डिफरंट क्वेश्चन ऑन द हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर कशें आसपाचें, ताजेर आमी डेफिनेटली उलयतले. पूण एटलिस्ट टू सॉल्व दीस, जेन्ना गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर केपेबल ना जाल्यार तुका लागीं जर प्रायवेट हॉस्पिटल आसा जाल्यार यू शूड हॅव इजी एक्सेस टू मेडिकल फेसिलिटीज इन अ प्रायवेट हॉस्पिटल विदाउट हॅविंग टू वरी अबाउट द कॉस्ट. आज जेन्ना कोण हॉस्पिटलांत वचपाचें चिंतता, स्पेशली प्रायवेट हॉस्पिटलांत, परवडटले काय ना हो पयली प्रश्न. आपूण बरो जातलो काय ना तो दुसरो प्रश्न मागीर येता. पयलो प्रश्न येता की बाबा परवडटले काय ना. सो हो प्रश्न लोकांच्या मनान येवंक जायना. तुमकां 2.5 लाख पर्यंतूच तुमकां, आनी ते बी स्पेसिफीक प्रोसिजर्स. आनी खुबशे प्रोसिजर जे फॉर एक्झाम्पल कॅटरॅक्ट बिटरॅक्ट अवेलेबलूच नाशिल्ले ह्या सरकारा अंडर. आमच्या आमदारान सुद्धा ऑपोजिशनान रावन हे बाणावलेच्या लोकांक ताणें ऑफर केल्ले आसा. सो देर आर लॉट ऑफ डेफिशियन्सीज नॉट ओनली इन द स्कीम बट द वे द हेल्थ मिनिस्ट्री इज प्रोवायडिंग हेल्थ केअर फॅसिलिटीज टू द पीपल ऑफ गोवा. हातून जस्ट ऍड करता, माझ्या म्हायतींतलो एक कॅन्सर पेशंट आशिल्लो, ताका कॅन्सर जाल्लो. गोवा मेडिकल कॉलेजींतल्या डॉक्टरांनी रेफरल दिले that they cannot treat him, that he should be taken. Referral was for Manipal and Tata. त्या पेशंटाच्या रिलेशनांनी टाटान गेलो. टाटान म्हाका दिसता अराउंड 3.5-4 लाखाचो एक्सपेंडिचर बिसायड्स द अदर एक्सपेंडिचर, म्हणजे फक्त मेडिकल एक्सपेंडिचर हो सबमीट केल्लो. गोवा प्रॉपर बिल्स आनी ते सगळे जेन्ना गोवा गव्हर्मेंटाक सबमीट जाले तातूंतलो फक्त 1,40,000 कितें तरी अमाउंट लोकांक मेळ्ळो. ते लोकांक मेळ्ळो म्हणजे ताच्या नंतर त्या पेशंट नंतर परत लंग कॅन्सर जावन एक्सपायर जालो. म्हणजे ती फॅमिली जातूंतलो एकुलतो एक कमवतो मेंबर जेन्ना वता आनी तातूंतल्यान गव्हर्मेंटाचे एसिस्टंट खूब लिमिटेड आनी ताजेर खूब कंडिशनां आसतात. म्हाका दिसता त्या कंडिशना भायर वचून पंजाब सरकारान लोकांचे चिंतून आज कांयच कंडिशन घालनासतना, खंयच्याच पद्दतीचे इन्कम लिमीट घालनासतना फ्री हँड दिला प्रायवेट किंवा गव्हर्मेंट हॉस्पिटलांनी. ज्या भशेन जो तुमचो चॉयस आसा, तुमकां ज्या जाग्यार कॉन्फिडन्स आसा थंय वचून ट्रिटमेंट घेवचो आनी दॅट एंटायर एक्सपेंडिचर इज गोइंग टू बी गोवन टू द गव्हर्मेंट. हे तर पंजाब सरकारने केंद्र कशें करता प्रत्येक पंजाबचो जो नागरीक आसा इट इज फॉर हिम.
एव्हरीबडी इज एलिजिबल म्हणजे कसलोच इन्कम लिमिट ना कसले वळख कशी पंजाबचा वळख कितें वळख ही नॉर्मल आयडेंटिटी जी गव्हर्नमेंट आयडेंटिटी आसा ती सगळी वळख. रेसिडेन्सी गोंयच्या स्किमीची सुद्दां म्हाका दिसता 5 वर्सांची रेसिडेन्सी आसूंक जाय यू गेट DDSS. फाटल्या इलेक्शनाक तुम्ही अशेंच इलेक्ट्रिसिटीचेर तुम्ही कॅम्पेन केल्ली दिल्लीचे सरकार दाखोवन. सो आतां तुम्ही हेल्थाची कॅम्पेन करतात पंजाबाचं सरकार दाखोवन. सो अशीच तुमची ही कॅम्पेन जी आसा ती इलेक्शना खातीर फुडें वयतली काय कशें कितें आसा? न्ही कितें आसा ही आमी लोकांक बरी खबर दिवपाक आज हांगा उबे आसा. लोकांक दिसलें की बाय आमकांय जाय आनी तांणी मागणी केली की भारतीय जनता पार्टीच्या सरकारान आतां दिवंक जाय. इलेक्शन पर्यंत कित्याक रावंक जाय आतांच दिवंक जाय न्ही. इफ BJP गव्हर्नमेंट इज रेडी टू गिव दीस दे शूड गिव इट नाव. आनी जर लोकांक दिसलें की बाबा BJPचे गव्हर्नमेंट दिवचें ना जाल्यार डेफिनेटली म्हाका दिसता हो एक इलेक्शनाचो मुद्दो जावंक शकता. पूण टुडे वी आर स्टँडींग हियर टू शो पीपल की आम आदमी पार्टीचो गव्हर्नन्स मॉडेल जो आसा तो वेगळो कसो आसा. जे लोकांचे खरे प्रश्न आसा ताजेर आमी वर्ल्ड क्लास सोल्युशन्स काडून लोकांक हाजी बेनिफीट मेळटा. सो जेन्ना झाडूचो बटन कोण दामता पळय न्ही तेन्ना ताच्या जिवनांत फुडल्या 5 वर्सांत कितें तरी बदल घडटा. द बेनिफीट ऑफ दॅट चॉयस. आज भारतीय जनता पार्टीचो कमळाचो बटन जालो जाल्यार बरें जावपाचें सोड फुडलीं 5 वर्सां आनीकूय म्हारगाय वाडटा आनीकूय त्रास जाता आनीकूय नोकऱ्यो कमी जाता. आणि आमी दिल्लीचो मॉडेल दिताले डेफिनेटली. पण आतां आमी जेन्ना उलयता आमी प्रत्येक खेप सांगता की बाणावले वचात आमचे वेलीम वचात. हांगा ज्या पद्दतीचें हेल्थ कॅर सिस्टम आमच्या आमदारांनी ओपोजिशनान आसतना सुद्दां जे उबें केलां म्हाका दिसता ताची नोंद प्रत्येक गोंयकारांनी घेवपाक जाय. आनी जे भारतीय जनता पार्टीचे जे गव्हर्निंग जे MLAs आसा ताणेंय थंय वचून मुद्दम पळोवपाक जाय की कितें केलां तें. व्हेरी ट्रू. कित्याक आज आमचो कॅप्टन वेन्झी वेगस जो आसा ताणें जे थंय एक हेल्थ कॅर सिस्टम आपल्या बळाचेर चालू केल्ली आसा. तशेंच आमचो इंजिनियर क्रूज बाब जो आसा दे आर नॉट ओन्ली गिवींग अ स्मॉल OPD सर्वीस पूण डेली वेगळे वेगळे सुपर स्पेशलिस्ट येतात त्या क्लिनिकांनी. फॉर एक्झाम्पल एका दिसा गायनेकोलॉजिस्ट येता, एका दिसा पेडियाट्रिशियन येता, एका दिसा हार्ट स्पेशलिस्ट येता, एका दिसा कॅन्सर स्पेशलिस्ट येता. फॉर दीस कन्सल्टेशन यू वूड हॅव हॅड टू गो टू GMC किंवा आनी खंयच्या तरी प्रायव्हेट हॉस्पिटलान. सो अशी कितें आसा एक इंटेन्शन आसूंक जाय टू सर्व द पीपल तेन्नाच हें जाता. सो आनी एक जस्ट पॉयंट काडूंक सोदता तुमी DDSS वयाचे विचारले. ऑल्सो आनी एक स्कीम आसा भारतीय जनता पार्टीची आयुष्मान भारत. तुमी आयकलां आसतलें. हाजो फक्त प्रचार जाता पूण गोंयांत तुमी पळयल्यार बिकॉज ऑफ द इन्कम लिमिट्स म्हणजे हातूंत फक्त लो इन्कम अवेलेबल आसा. Less than 10% of Goans are even eligible for it. आणि how many people have actually benefited हाजेर कांयच खबर ना. म्हाका दिसता जे सेंट्रल गव्हर्नमेंट पयशे धाडपाचे आसतात दोज आर ऑट व्हेरी स्मॉल लेवल्स. आणि देशभर आमी पळयला की लॉट ऑफ हॉस्पिटल्स हॅव स्टॉप एक्सेप्टिंग आयुष्मान भारत. हो व्हडलो प्रॉब्लेम जाल्लो आसा ह्या स्किमी बद्दल. सो प्रॉब्लेम विथ भारतीय जनता पार्टी इज ते प्रचार खूब करता पूण लास्टाक ऑन द ग्राउंड डिलिव्हरी झिरो आसता. तांकां फक्त लोकांक मता खातीर हे प्रोपागंडा करपाचो आनी लोकांक फटोवपाचें आसता. इन द मुख्यमंत्री सेहत योजना आमी कमिटमेंट दिला हॉस्पिटलांक की वी वील बी पेईंग ऑल द बिल्स विदिन 15 days. कित्याक हो स्टेट कंट्रोल्ड स्कीम खंयच्याच सरकार मोदी सरकाराच्या आमी हाजेर डिपेंड ना. So the Punjab government, Aam Aadmi Party government is giving a commitment to the hospitals that we are paying their bills in 15 days. So अशें जेन्ना commitment आसता तेन्ना hospital private hospitals they are happy to join in this schemes and provide the same service they give to the normal patients. हे योजनेचो लाभ गोंयकारांक मेळपाक भारतीय सरकारान तशें पडटलें. 100% हेच न्ही इतलेशेच मुद्द्याचेर म्हाका जे आज गोंयकारा फुडें प्रश्न आसा ते तुमी पळयल्यार भारतीय जनता पार्टी हे प्रश्नांक सोडोवंकूच शकना. तांकां सोडोवपाची इच्छाच ना. फक्त आम आदमी पक्षाचो सरकार हे घडोवंक हे प्रश्न सोडोवंक शकता. थँक्यू.